तर मित्रांनो नमस्कार. विनोदोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता इकडे आनंदीने त्या मुलीला सांगितलेलं असतं की तुझी फक्त मदत आणि तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेणारी म्हणजे एकच व्यक्ती म्हणजे स्वानंदीच तुझं हे सगळं ऐकून घेईन आणि त्याचा शोक्षमोक्ष लावण. त्यानंतर ती मुलगी मात्र अंशुमनचं सगळं काही सत्य सांगण्यासाठी स्वानंदीला भेटते. स्वानंदीला सांगू लागते की स्वानंदी मॅडम, हा अंशुमननं मला खूप त्रास देतोय. हे बघा, मला असे घाणेरडे मेसेजेस करतोय. त्यानंतर ती मुलगी स्वानंदीला ते मेसेजेस केलेले दाखवत असते आणि स्वानंदी म्हणू लागते, काय गं, इतक्या दिवस झाले, मग तुला काय झालं होतं सांगायला? अंशुमन तुला इतका त्रास देतोय, तुला सांगता नाही आलं का? पण त्यावेळी ती मुलगी म्हणते की स्वानंदी मॅडम, समर सरांना तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. ते माझ्यावर कसा विश्वास ठेवतील हेच मला वाटलं, म्हणून मी कुणाला सांगितलं नाही. पण मला आनंद सरांनी सांगितलं की तुम्हाला येऊन भेटायचं, तुम्हीच माझी काहीतरी मदत करता. त्यानंतर मात्र या दोघींचं बोलणं मल्लिका ऐकते. आता मल्लिकाने बोलणं ऐकलं की लगेच मल्लिका मात्र अंशुमनला सगळं काही जाऊन सांगते की अंशुमन, तू जे त्या मुलीसोबत सगळं काही करतोय ना, त्या मुलीनं आता स्वानंदीला तिचं धाडस दाखवून सांगून दिलेलं असतं. आता ती स्वानंदी मात्र समोर समोर जाईन आणि सगळं काही समरला सांगून टाकीन. मग आता समोर तुझं काय करीन, तुला काय करायचं ना तुझं ते बघ आता. त्यानंतर अंशुमन म्हणतो, ती स्वानंदी आता माझ्या नादाला लागते का बघ, तिच्याच बोलण्याने मी तिलाच कसं तोंडावर पाडतो, मी तिचाच डाव तिच्यावर कसा उलटवतो तू आता बघच. आता तिला ना आता माझ्या स्टाईलमध्ये समजून सांगावं लागेल. त्यानंतर मात्र आता अंशुमन परत एकदा प्लॅन करतो आणि त्या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे स्वानंदी समरकडे येते आणि त्याला सांगू लागते की हे बघा, मी जे सांगते ना ते खरं खरं सांगते. कारण की त्या मुलीच्या मोबाईलवर मी बघितलं आहे की अंशुमननेच तिला खूप घाणेरडे मेसेजेस केले आहेत आणि तिनं मला दाखवलं पण आहे. पण ती मुलगी ना तुमच्यासमोर येऊन सांगायला खरंच खूप घाबरते. तिला वाटतं की तुमचा तो भाऊ असल्यामुळे तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवताय की नाही, म्हणून तिनं हे सगळं सांगितलं नाही. आनंदी मात्र समरला असंही म्हणते, प्लीज तुम्ही शांत डोकं ठेवा आणि मग विचार करा, तुम्हाला मात्र खरंच हे कळेल बरं का. पण त्यावेळी समरला मात्र स्वानंदीवर विश्वासच बसत नसतो. त्याला मात्र त्याचा भाऊ तो अंशुमन त्याच्यावरनं पूर्णपणे विश्वास असतो. आणि मग त्यानंतर समर मात्र त्या मुलीला त्याच्या ऑफिसमध्ये बोलून घेतो. तिथे स्वानंदी पण असते. आता अंशुमनने मात्र त्या मुलीला परत एकदा तिच्या डोक्यात घालवलेलं असतं की तू जर मी सांगितलं तसं केलं नाही तर बघ मग मी तुझ्यासोबत काय करेन. त्याच्यामुळे ती मुलगी घाबरते आणि जसं काही अंशुमनने सांगितलेलं असतं तसंच करते. आता त्या मुलीच्या तशा वागण्यामुळे स्वानंदीचा समजूतदारपणा तिच्यावरच उलटणार आहे. त्यानंतर ती मुलगी तिथे येते. आता त्यावेळी समर तिला विचारू लागतो की खरंच यांनी मला सांगितलंय तसे अंशुमन तुला घाणेरडे मेसेजेस करतो का? ती खरंच खूप अस्वस्थ झालेली असते, कारण की तिला ना त्या अंशुमनने खरंच खूप धमकावलेलं असतं. त्यावेळी ती काहीच बोलत नाही, शांत उभी राहते. त्यावेळी समर म्हणू लागतो की खरंच अंशुमन तुला परेशान करतो का, घाणेरडे मेसेजेस करतो का? आता त्यावेळी लगेचच ती मुलगी म्हणू लागते, नाही असं काहीच नाही, मला ना अंशुमन सरांनी काहीच केलेलं नाही. आता त्यावेळी लगेच स्वानंदी म्हणू लागते की खरंच तुला ना आता खरं बोलण्याची गरज आहे, तू खोटं का बोलते, मी इथे आहे ना, तू आता सगळं काही खरं खरंच सांगून टाक. पण त्यावेळी ती मुलगी म्हणू लागते, असं काय म्हणताय स्वानंदी मॅडम, तुम्हीच तर मला सांगितलं आहे की अंशुमन सरांनी तुझ्यासोबत काय केलं आहे, तू ते समर सरांना सांगून टाक. त्यांनी माझ्यासोबत असं काहीच केलं नाही, मी फक्त तुमच्या सांगण्यावरूनच हे सगळं काही करत आले. तर ती मुलगी ना त्या अंशुमनच्या दबावाखाली येऊन हे सगळं बोलून जाते. पण आता समर आणि स्वानंदीमध्येच परत एकदा भांडण चालू होणार. त्यावेळी समरला तर कळत नसतं ही मुलगी काय बोलते. आता त्यावेळी स्वानंदी म्हणते की मलाच ह्या मुलीनं सगळे मेसेजेस दाखवले, मग इथे येऊन ही खोटं का बोलत असेल. आता स्वानंदी ही विचारात पडते. तिला तर खूपच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.